सुरुवातीला बातमी आहे आझाद मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भातली, कारण आज मराठा आंदोलकांच्या रोषाला सुप्रिया सुळेंना सामोरं जावं लागलंय। मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। आजचा त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावरती गेल्या होत्या। जरांगेंची भेट घेऊन निघत असताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला, तर काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी सुद्धा अडवली आहे। सुळेंना घेरल्याच्या नंतर काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। सुळेंना आरक्षणावरून काही प्रश्न विचारले, तर काही आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावरती बाटल्याही फेकल्या। आंदोलक आक्रमक झाल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। घेरावाच्या नंतर कशीबशी वाट काढत सुप्रिया सुळे तिथून पुढच्या दिशेने रवाना झाले। तर माणुसकीच्या नात्यानं सुप्रिया सुळे यांनी विचारपूस केली। आंदोलकांनी गाडी अडवणं चुकीचं असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय। आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली। माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आम्हाला हे सगळं नवीन नाही आणि त्यामुळे सुप्रिया त्यांना घेराव घातला। त्यात काही मला काही वाईट वगैरे वाटत नाही। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे या ठिकाणी भेटायला आल्या होत्या, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणाबाजी दिली, एक प्रकारचं अडवणूक त्यांची करताना पाहायला मिळालं। कसं बघता याकडे? मला वाटतं आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना कोणी अडवलं नाही पाहिजे, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, ते पाठिंबा द्यायला येतात असं मला तरी वाटतं। मला वाटतं आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना कोणी अडवलं नाही पाहिजे, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, ते पाठिंबा द्यायला येतात असं मला तरी वाटतं।